या ठिकाणी कांबळे सर आलेले आहेत। त्यांचं या ठिकाणी एक खूप मोठा अभ्यास आहे की वेगवेगळ्या विषयामध्ये तुम्ही किती जरी घंटे म्हटलात तरी ते मात्र या ठिकाणी थकणार नाहीत। अशा विस्तारित पद्धतीने कोणत्याही विषयाला एक हात घालून सविस्तर पद्धतीनं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्याचा उहापोह करणं किंवा त्याला एक त्याची चिरफाड करून त्या विषयाला न्याय देणं अशी एक वेगळी ख्याती या ठिकाणी आमच्या कांबळे साहेबांची आहे। या ठिकाणी साहेबांना मी अशी विनंती करते की आपल्या आदर्शाची या ठिकाणी पुष्पार्पित करून पूजा करावी। थोडे खुले खुले तदतच या ठिकाणी मी ढगे सरांना सुद्धा अशी विनंती करते की या ठिकाणी आमच्या कांबळे साहेबांचं या ठिकाणी आपण पुष्पहार घालून स्वागत करायचं आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये तीन अटक गया होगा या ठिकाणी मी कांबळे साहेबांना अशी विनंती करते की आमच्या या महिलांना आपलं अनमोल असं मार्गदर्शन करावं। या समस्त महिलांच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी विनंती करत आहे। जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणी सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या या देशामधून कट कपट कारस्थान करून संपवल्याच्या नंतर तिचं पुनर्जीवन करण्यासाठी ती पुन्हा बहुजन समाजाच्या हितासाठी कार्यान्वित करण्यासाठी मध्ययुगीन भारतामध्ये ज्या ज्या संतांनी आपल्या जीवाची बाजी लावून ह्या विचाराचा प्रसार आणि प्रचार केला त्याच्यामध्ये उत्तर भारतामधून प्रथम संत कबीर जे मानवी हिताच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या दोह्यामधून समाज मनामध्ये घेऊन जाण्यासाठी काम करणारे ते आपणासाठी म्हणत आहेत, आया था किस काम को, म्हणजे तू कुण्या कामासाठी आलेला आहेस। आया था किस काम को, सोया चादर तान, सूरत अपनी संभाले गाफिल, अपने आप पहचान। तू ओळख तर घे स्वतः कोण आहेस, कशासाठी आलेला आहेस ते। असा क्रांतिकारी दोह्याच्या माध्यमातून संदेश देणारे संत कबीराच्या समकालीन ह्या बहुजन समाजाच्या वेदनेला भुकेला समानतेच्या आधारावर आणण्यासाठी काम करणारे संत रविदास महाराज जे आम्हाला म्हणत आहेत, ऐसा राज चाहूं मैं जहाँ मिले सबन को अन्न, छोटो बड़ो सम बैठे रविदास रहे प्रसन्न। समान जागेमध्ये समान धाग्यामध्ये जी गुंपलेली माळ आहे तिच्यासाठी रविदास महाराज प्रसन्न होत आहेत। ते संत रविदास महाराज मध्य भारतामध्ये हाच वारसा चालवणारे संत नामदेव महाराज, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचा वारसा जो अतदीप भव आहे हे आपल्या अभंगातून समाज मनाला जागृत करण्यासाठी सांगत आहेत।
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानाचा दीप आम्हाला ह्या जगामध्ये लावायचा आहे असे सांगणारे संत नामदेव महाराज. संत नामदेव महाराजाच्या वारकरी संघटनांचा कळस झालेले तथागत तुकाराम महाराज आपणा सर्वांसाठी म्हणत आहेत, जे जे आपणासी ठावे ते ते लोकाशी सांगावे, ज्ञानी करून सोडावे सकळ जन. फार तुझ्याकडे ज्ञान नसन, पण जे काही आहे ते समाजासाठी द्यायचं. आणि ते कुठपर्यंत द्यायचं तर ते देण्यासाठी सांगत आहेत, सत्य सांगा लोका जरी कडू लागे. सत्य सांगा लोका जरी कडू लागे, चला नाही आला मागे कोण. असा वारसा जपणारे तथागत तुकाराम महाराज आधुनिक भारतामध्ये ह्या ज्ञानाची गंगा बहुजन समाजापर्यंत घेऊन जाण्यासाठी काम करणारे महात्मा ज्योतिबा फुले. हे महात्मा ज्योतिबा फुले आम्हाला आमच्या कर्तव्याच्या संदर्भानं जागृत करण्यासाठी आपल्या अखंडामध्ये म्हणत आहेत की ह्या बहुजन समाजाची अशी अवनती का झाली, हिचं काय कारण आहे, ते कारण ते आपल्या अखंडामध्ये सांगत आहेत. ह्या भारताच्या भूमीमध्ये दोन नर असे पैदा झाले की ज्यांनी अभंगाच्या माध्यमातून लोकजागृती केली आणि एकाने अखंडाच्या माध्यमातून लोकजागृती केली. त्या अखंडामध्ये महात्मा फुले म्हणत आहेत की ही जी काही अवनती झालेली आहे ती केवळ अविद्येमुळे झालेली आहे. म्हणून ते अखंडात म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. ती ज्ञानाची गंगा पहिल्या प्रथम ह्या देशामध्ये आधुनिक भारतामध्ये सुरू करणारे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुले यांच्या संबंध कार्याला आपल्या खांद्याला खांदा लावून साथसेवा करणारी सावित्रीमाई फुले, त्यांचाच वारसा पुढे चालवण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, मा जिजाऊ, अहिल्यामाई होळकर ह्या तमाम बहुजन समाजाच्या हितासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या ह्या सर्व क्रांतिकारी महानायक आणि महापुरुषांच्या क्रांतिकारी विचाराला पहिल्या प्रथम मी आपणासमोर अभिवादन करतो, वंदन करतो. तसेच ह्या नगरमध्ये प्रवेशद्वारावर ज्या क्रांतिकारी बाबासाहेबाच्या खऱ्या अनुयायाचं नाव लिहिलेलं आहे, त्या पोचीराम कांबळेला हे हॉलचे नाव दिलेलं आहे. त्या बी बाबासाहेबाच्या बहादर सैनिक आणि अनुयायाच्या क्रांतिकारी विचाराला आपणासमोर अभिवादन करतो. आणि मी माझ्या जे काही मला तथागत तुकाराम महाराजाच्या वाणीमध्ये जे जे आपणाशी ठावे ते ते लोकाशी सांगावे, तर मला जेवढं माहीत आहे मी तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ताईंनी सांगलं की मी व्याख्याता काय काय आहे, असं काहीही नाही, मी तुमच्या मदालाच आहे. परंतु समाज मनाची जी वेदना आहे ती वेदना मात्र अस्वस्थ करत असल्या कारणानं एवढ्या ज्या काही सुखसोयी ह्या महामानवाच्या क्रांतिकारी विचाराच्या आंदोलनातून आपल्या सर्वांना मिळालेल्या आहेत, त्या सर्व दूर करून केवळ समाजहितासाठी भेटेल त्या संधीमध्ये तिचं आपणासमोर जे बी काय मांडण्याचा प्रयत्न करतो. आता पहिल्या प्रथम मला आपलं खूप कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतंय. हे नगर काही फार असं साधन संपन्न आहे असं मला वाटत नाही. ही आपल्या मायमाऊल्या गोरगरीब जे काही आहेत तशाही अवस्थेमध्ये आपल्या कुटुंबाच्या अनेक समस्याला तोंड देत देत इतक्या मोठ्या संख्येनं आपण एवढ्या शिस्तीमध्ये बसलेले आहात. निश्चितच ह्या परभणी जिल्ह्यासाठी तरी तुम्ही कौतुकास्पद पात्र आहात. आमच्या वेगवेगळ्या कॉलन्यामध्ये जात असताना, वेगवेगळ्या इमारती बघत असताना, घरामधल्या टाईल्स संडास दाखवत असतात, म्हणजे जे नको ते दाखवतात. अरे पण तुझं काय त्याच्यामध्ये, तुझं काय हे काय सगळं बाबासाहेबाचे. तुझीच कमाई आहे ग भीमाई, कोणाचेच येथे काही कष्ट नाही. तुझीच कमाई आहे ग भीमाई, कोणाचेच येथे काही कष्ट नाही. कालचे रिकामे, कालचे रिकामे आजचे निकामे, जगतात आई तुझ्याच नामे. बाबासाहेबाच्या नामाचा नामघोष करत करत आपले मजल्यावर मजले बांधणारे लोक आपल्या बुद्धीचे मजले मात्र खाली खाली गाडायला लागलेले आहेत. म्हणून समाजाची अशी अवस्था व्हायली. त्या समाजाला दिशादर्शन देण्यासाठी, त्या समाजाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या संसारिक ज्या काही समस्या असतील, जे काही असणार आहे त्या सगळ्याला फाटा देऊन
एवढ्या पावसामध्येही ढगेताई आपल्यासाठी प्रत्येक दिवशी पावसात येतात. मी सरला मला दररोज ते म्हणतात आज आजही आप टाईमच नाही हो. रविवार आला साहेब आज मिळेगा समय, साहेब टाईमच नाही हो. पोट भरले कशाचा टाईम मिळणार आहे. आयतवार सारख्या ठिकाणी टाईम काढणं म्हणजे लय मोठी जिकरीची गोष्ट आहे. एवढी मोठी सागोती आणायची, मस्त आपली शिजवायची, कशाला इकडे यायचे. सब टाइम नहीं मेरे पास में, सब टाइम नहीं मेरे पास में म्हणत 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 काल त्यांनी मला पकडलं. आज आना होगा. मी म्हणलं ठीक आहे साहेब. आणि ते आजचा वेळ काढण्यासाठी मी शुक्रवारपासून ड्युटी करत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी आज सकाळी 8 वाजता आलो, आंघोळ केली, साहेबाला सांगलं मी आता आणि आलो आपल्या भेटीसाठी. तर ही जी समाजाची जी घालमेल चालू आहे ती घालमेल जर दूर करायची असेल तर समाजाच्या बुद्धिजीवी वर्गानं समोर येणं गरजेचं आहे. काय आमच्या समाजामध्ये ह्या गोष्टीची कमी आहे. आमच्याकडं ज्ञानाची एवढी श्रीमंती आणि एवढी मोठी शिदोरी बाबासाहेबांनी देऊन गेलेली आहेत, फक्त आम्ही ती सोडायलाच तयार नाही. ती सोडली पाहिजे. ती सोडून जर आम्ही समाजामध्ये घेऊन गेलो तर ज्ञानाच्या भुकेनं कोणीही उपाशी राहणार नाही. इतकी मोठी शिदोरी बाबासाहेबांनी ह्या संत महापुरुषांनी आम्हाला दिलेली आहे. पण आम्हीच करंट एवढं की मोहच बाहेर बी निघायला लागले. डॉक्टर म्हणाले आता नका बस करा बरं, लय वाढले, तरी बी चालूच आहे. आणि समाज मात्र कुपोषित व्हायला लागलेला आहे. आणि माझ्यासारखे लुच्चे मात्र ढेऱ्या वाढू वाढू समाजासमोर चालले. हा विषय नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे की ज्या कारणामुळे हे सगळं आमच्यासमोर घडत आहे त्याला जर दूर करायचं असेल तर प्रत्येकानं आपली जागा सोडली पाहिजे. आहे त्या ठिकाणावरून दुसरीकडं जाऊन ज्या अवस्थेत बोलता येते तिथं बोललं पाहिजे. ते बोलण्याचं काम हे दाम्पत्य करत आहे या वर्तमान परिस्थितीमध्ये. त्याच्यामुळे त्यांचंही अभिनंदन करायलाच पाहिजे. आज आपण साहेबाच्या माध्यमातून, ताईच्या माध्यमातून धम्माचं श्रवण केलेलं आहे. मी काही धम्माचा एवढा अभ्यासक नाही, अनुयायी नाही. का तर पंचशिला ही म्हणण्यासाठी लय चांगली आहे, पंचशिला सांगण्यासाठी लय चांगली आहे, आचरणात कोण आणायचं. आणि मला तर बाबा ह्या गोष्टीचं नाही काही भानगड. म्हणून ते सत्शील आम्ही वर्तन करण्यासाठी आमच्याकडे सातत्य पाहिजे आणि ते सातत्य प्रबोधनातून निर्माण होते. आता आपण आपल्या ज्या काही ताईकडून साहेबाकडून धम्माच्या बाबतीमध्ये शिकलात, मला जे जाणवते मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी ग्रहत्याग केला. कशामुळे केला असेल ग्रहत्याग त्यांनी? हे समग्र या महापुरुषाचं जीवनचरित्र समजून घेत असताना, चळवळ समजून घेत असताना, कार्य समजून घेत असताना आम्हाला प्रश्नच कधी पडत नाहीत. प्रश्नच नाहीत पडत. प्रश्न पडायला पाहिजे. मग आम्हाला काय पडते? स्वप्न. स्वप्न काय पडतात? ह्या नगरमध्ये गेलो, इतकं जोरात भाषण केलं, इतक्या टाळ्या वाजवल्या, आता मात्र नेता झालो. आणि मग ह्या भानगडीमध्ये काय व्हायले, जे करायचे ते राहून चालले, दुसरीकडेच चालले. म्हणून महाकवी अमरदास कडक म्हणतात, गाधी ग गाधी तू राज गाधी, उमेदीची पोरं आमची लावलीस नादी. आणि आम्ही जे करायला पाहिजे ते सोडायला तिकडे भटकायला लागलेलो आहोत. ते एका निश्चित ध्येय आणि उद्देशाप्रती आम्हाला जर पुढे यायचं असेल तर ह्या कार्यामध्ये सर्वांनी सातत्यानं आलं पाहिजे. मग सर्वांमध्ये कोण आहे? मुलं आहेत, मुली आहेत, वडील आहेत, आजोबा आहेत, जे जे कोणी आमच्या घरामध्ये माणूस म्हणून आहे त्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे की ह्या कामामध्ये आपण वेळ दिला पाहिजे, पैसा दिला पाहिजे, बुद्धी दिली पाहिजे, हुनर दिला पाहिजे आणि श्रमही केलं पाहिजे. हे एका दुःखाचं काम नाही. आता हे दोघं जण कुठं कुठं नगरमध्ये फिरणार आहेत, कुठपर्यंत जाणार आहेत आणि गेलेच किती लोकांना कळणार आहे? आम्ही कानानं फक्त ऐकतो. समजून जर घ्यायचं असेल, हां सर आलो होतं, हे पोचीराम कांबळे नगर जे आहे ना तिथं ते बोर्ड आहे ना, हां पोचीराम कांबळेची कमान आहे ना ती, तिथून सरळ पुढं या. हां हॉल आहे छोटा. पण ही
जी गोष्ट आहे, ही जी जाणीव आहे त्याच व्यक्तीला होते ज्यांच्यामध्ये अपमानाची जाणीव असते. ज्यांच्यामध्ये अपमानाची जाणीव असते तीच लोक अस्मितेचा लढा उभा करतात आणि तो अस्मितेचा लढा मानवी हितासाठी करतात. आणि ते करण्याचं महान काम तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी वयाच्या 29व्या वर्षी ग्रहत्याग करून केलं. काय कमी होती त्यांना? तरी त्यांनी राजराणी, राजवस्त्र, राजवैभव, राजसंहार, राजसुख जे काही मानवी जीवनासाठी असते हे सगळं त्यागलं आणि अनवाणी पायांनी, बिलकुल पायामध्ये चप्पल देखील न घालता 29 वर्षाला ग्रहप्रवेश केल्याच्या नंतर वयाच्या 80 वर्षापर्यंत एकच काम केलं आणि ते काम आहे चरक्क भिक्के वेचारिकम. चरक्क भिक्के वेचारिकम अत्तानुहिताय लोकानुकंपाय आदि कल्याण मध्य कल्याण बहुजन हिताय बहुजन सुखाय. ह्या एवढ्या कामासाठी वयाचे 80 वर्ष खर्ची घातले आणि आम्हाला ह्या अवस्थेला नेऊन पोहोचवलं. म्हणजे करत असताना त्यांना एका गोष्टीची जाणीव झाली. ती कोणती गोष्ट आहे? तर ती आहे दुःख. परंतु ह्या क्रांतिकारी महापुरुषाच्या विचाराला फाटा देण्यासाठी किंवा ते विचार समाजापर्यंत येऊ नये म्हणून काही वेगळ्या पद्धतीने त्यांच्या जीवन संघर्षाची गाथा मांडल्या गेली आणि सांगितल्या गेलं की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी ग्रहत्याग केला. पण का केला? एक वयस्कर पाहिला म्हातारा, एक कुष्ठरोगी पाहिला आणि प्रेत पाहिलं आणि त्यांचं मन उद्विग्न झालं आणि उद्विग्न झालं आणि त्यांनी ग्रहत्याग करायला केली. आता आपण स्वतःला विचार केला पाहिजे, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचं वय 29 वर्ष आहे. 29 वर्षापर्यंत ते राजगृहामध्ये आहेत, त्यांच्या राज्यकारभारामध्ये आहेत. काय त्यांनी वयोवृद्ध व्यक्ती पाहिला असेल की नसेल? असं तर कोणी मला वाटत नाही बाबा की ते त्यांना डोळे झाकूनच सगळं आपलं जे जीवनचरित्र उपभोगले पाहिलं असेल. एवढ्या मोठ्या राजाला याचे राजाचे मायना करण्यासाठी जाताना ते दिसले असतील ना. आणि नसेलच कुणी दिसले तर स्वतःचे वडीलच होते, कारण बुद्ध हे त्यांच्या वडिलाला सुतोधन राजाला त्यांच्या उतार वयामध्ये झालेले आहेत, म्हणजे वडिलाकडे पाहिलेले आहे त्यांनी. आता प्रेत नाही पाहिलं असं कसं म्हणतात? तेवढ्या मोठ्या राज्यकारभारामध्ये पूर्ण कोणीतरी मयत झालेलंच आहे आणि राजाचा पुत्र असल्यामुळं किंवा राजा असल्यामुळे त्यांच्याकडे त्या गोष्टीचा निरोप आलेलाच आहे. त्यांच्या नात्यामध्ये म्हणा कुठं ना कुठंतरी आहे, म्हणजे प्रेत पाहिलेलंच आहे. आणि रोगी लोकांचे तर काही बघायचं कामच नाही. अशा परिस्थितीमध्ये मला वाटत नाही की सिद्धार्थ गौतम बुद्धांनी हे सगळं केलेलं आहे. मग काय केलेलं आहे त्यांनी? तर रोहिणी नदीच्या पाण्याच्या तंट्यावरून कोलिये आणि शाक्य ह्या गणाचा, कोलिये आणि शाक्य गणाचा जो वाद होत होता तो वाद सिद्धार्थ गौतम बुद्धाला न पटण्यासारखा होता. आता ताईकडून आपण हे सर्व शिकला असता, परंतु एक ओझरती उजळली म्हणून मी तुम्हाला हे सांगायला गेलेलो आहे की ते पाहिलं त्यांनी आणि ते गणव्यवस्थेचे सदस्य नसतानाही, गणव्यवस्थेचे सदस्य नसतानाही त्यांनी त्या गणाच्या मीटिंगमध्ये चर्चा केली, बोलले आणि त्यांनी सुचवलं की ही पाण्याचा तंटा आम्ही लढाई करून सोडवण्याच्या ऐवजी सामोपचाराने चर्चा करून सोडवली पाहिजे. पण गणव्यवस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना ती गोष्ट योग्य नाही वाटली आणि त्यांनी सिद्धार्थ गौतम बुद्धाला काही शिक्षा सुनावल्या की तुम्ही गणव्यवस्थेचे सदस्य नसतानाही तुम्ही मध्ये बोलत आहात, बोलण्याचा अधिकार तुमच्या वडिलांचा आहे, परंतु तुम्ही बोलत आहात, तर हे काही योग्य नाही. म्हणून त्यांना 3 शिक्षा सुनावल्या. एक ते राज्य सोडून जाण्याची, नंबर 2ची शिक्षा सुनावली त्यांच्या वडिलाची संपत्ती जप्त करण्याची आणि आपला विश्वास बसणार नाही आश्चर्य वाटण मृत्यूदंडाची. आता आमच्या इकडे एवढं झाल्याच्या नंतर की काय नाही, ते निव्वळ ते बोललेत आणि ते सुचवायले 2 की बाबा शांततेच्या मार्गाने हा तंटा लवादाचा जो आहे पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा, त्यासाठी त्यांना शिक्षा देहदंडाची. बुद्धांनी विचार केला की मला जर देहदंडाची मी शिक्षा स्वीकारली तर मग हे मला जे समजले ते कोण करणार आहे, म्हणून मला ही शिक्षा मान्य नाही म्हणली. पुन्हा वडिलाची संपत्ती जप्त करायची आहे, तर माझ्याकडून गुन्हा झाला असं तुमचं म्हणणं आहे, तर मग वडिलाच्या संपत्तीला जप्त करण्याचा त्याच्यामध्ये काय उपयोग? मला तेही नको मान्य आहे, मी ग्रहत्याग करणार आहे. मग ग्रहत्याग केला आणि ग्रहत्याग केल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की दुःख. मग दुःख काय आहे? तर दुःख हे केवळ
आपल्या कुटुंबामध्ये, व्यक्तिगत किंवा समाजामध्ये, भारतामध्ये नाही, अख्ख्या जगामध्ये केवळ 3च प्रकारची दुःख आहेत. चौथं दुःख जगात नाही. केवळ 3 दुःख आहेत. त्या 3 दुःखामध्ये पहिलं दुःख आहे स्वतःवर ओढवून घेतलेलं दुःख. स्वतःवर ओढवून घेतलेलं दुःख. असा कोणी माणूस आहे का की स्वतःच्या याच्यावर दुःख ओढवून घेईल म्हणून? पण आहे. आता पाहतो आपण संध्याकाळी ह्या नगरमध्ये पण लेझिम खेळणाऱ्या लोकांची संख्या भरपूर असणार आहे. हे स्वतः दुःख ओढून घेतलेलं आहे ना. म्हणून त्यांनी त्रिशरणाच्या माध्यमातून सुरा मेरे मजे पमाद ठाणावे वेरमणी शिक्का पदम समाधी आम्ही, मी कच्ची किंवा पक्की नशेली दारू तिचं सेवन करणार नाही, हे त्यांनी त्या गाथेच्या माध्यमातून आम्हाला समजावून सांगलं. आणि स्वतःवर ओढवून घेतलेल्या दुःखापासून आम्हाला मुक्ती मिळवण्याचा तो राजमार्ग दाखवला. नंबर 2चं दुःख आहे एका समूहानं दुसऱ्या समूहावर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी केलेल्या कृत्यामधून घडलेलं दुःख म्हणजेच नंबर 2चं दुःख. मग ते काय आहे? आपण पाहत आहोत की कसे समूह एक दुसऱ्यावर चालून चाललेले आहेत, कसं आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी दंगली होत आहेत, मारामाऱ्या होत आहेत, खून होत आहेत. हे दुःख आहे. मग याच्यासाठी मुक्तीला जर आम्हाला दूर करायचं असेल तर ती आहे आर्य अष्टांगिक मार्गामधून पंचशीला आहे. आणि नंबर 3चं दुःख आहे नैसर्गिक दुःख. ह्या दुःखाच्या व्यतिरिक्त कुठल्याही संशोधकानं, कुठल्याही जे कोणी अभ्यासक आहे त्यानं सांगावं की हे याच्यापेक्षा अजून एक वेगळं दुःख आहे, तर मला वाटत नाही की ते दुःख नाही. कारण त्या बुद्धाने शोधून काढलेलं आहे. आणि बुद्धापेक्षा जगामध्ये अजून कुणी एवढा विद्वान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा व्यक्ती ह्या देशात किंवा ह्या भूखंडावर जन्माला आलेला नाही. त्या बुद्धानं त्या नैसर्गिक दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी 10 पारमिता दिलेल्या आहेत. त्याला आपण दान पारमिता म्हणतो. आणि त्या नैसर्गिक दुःखामध्ये सुनामी आहे. हे आता पावसामध्ये महापूर यायला लागलेले आहेत. ह्या महापुरामध्ये बऱ्याचशा लोकांची जीवन आणि संपूर्ण उद्ध्वस्त होत आहे. त्या लोकांना एकानं दुसऱ्याला मदत करून उभं करणे म्हणजे दान पारमिता, 10 पारमिता. आता काल परवा पंजाबमध्ये फार मोठा पावसाचा जो काही हाहाकार माजला, त्याच्यामध्ये अख्खं पंजाब बेचिराग झाल्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे. परंतु त्याला जी लोक समतेला मानणारी आहेत ती सर्व लोक त्यांना मदत करत आहेत. परंतु ते बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून करत नाही, ते मानवतेच्या तत्त्वज्ञानामधून करत आहेत. त्यांना ज्या कोणी धार्मिक दृष्टिकोनामधून शिकवल्या गेलेले त्याचं आचरण म्हणून ते काम करत आहेत. पण त्याचं मूळ मात्र बुद्धाशी जोडलं गेलेलं आहे. पहिल्यांदा बुद्धानं ही गोष्ट समजून सांगितलेली आहे. ह्या अशा महान विचारधारेला इथं वर्णव्यवस्थेमध्ये विभाजित करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर मग बुद्धानं जी काही क्रांती केली त्या क्रांतीमध्ये पुन्हा प्रतिक्रांती झाली. हे क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे बाबासाहेब असं म्हणतात. आणि ते आज आम्ही अनुभवत आहोत. तर त्या मग नंतर जाती व्यवस्था निर्माण झाली. बुद्धानं हा देश पूर्ण जम्बूद्वीप हा बौद्धमय केला. कुठपर्यंत केला? इराण, इराक हे बुद्धिस्ट होते. आपला विश्वास बसणार नाही. ही इस्लामिक राष्ट्र जी आता सध्याला आहेत ना, ही पूर्वी बुद्धिस्ट राष्ट्र होते आणि त्याची अवशेष आताही तिथं आहे. मग प्रश्न असा पडतो की इतक्या बलाढ्या आणि मोठ्या असलेल्या ह्या धम्माच्या अनुयायांची संख्या कुठे गेलेली आहे? त्याचे अवशेष तर आहेत. 84,000 बुद्ध विहार पडक्याच अवस्थेमध्ये का असताना पण आता आहेत, लेण्या आहेत, सगळी वस्तुस्थिती आहे. परंतु ते आचरण करणारे, ते मानणारे, ते अनुयायी किंवा त्या धम्माचे लोक कुठं आहेत ते तर आम्हाला समजले नाही. ते समजून घेण्यासाठी बाबासाहेबांनी अनालिसिस ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये सगळं हे सांगलं की आम्ही कोण आहोत, कुठं आहोत. प्रतिक्रांतीच्या नंतर गण व्यवस्थेमध्ये जी लोक समतेच्या आधारावर जगणारी होती ती 6,000 जातीमध्ये विभाजित झाली. ती 6,000 जातीमध्ये विभाजित झालेली लोक जेव्हा त्यांना संधी मिळाली आत्मसन्मानाचं आंदोलन म्हणून ते धर्मांतरित झाले. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. शीख धर्मामध्ये जी लोक गेलेली आहेत ती सगळी ह्या गण व्यवस्थेची पैदाशी लोक आहेत. त्यालाच SC/ST OBC म्हणले गेले. एक ज्ञानी झैल सिंग नावाचा आपल्या देशामध्ये एक राष्ट्रपती होता. तो सुतार जातीचा आहे. मी का सांगायला लागलो तर आम्हाला ते समजलं तरच आम्हाला पुढे जाता येणार आहे. अन्यथा आम्ही कितीही
वर्षावास केल्या, कितीही कार्यक्रम केले, तर आम्हाला मुळच जर नाही समजलं त्याचं काय होणार आहे? ते समजावं, ते समजून सांगावं, तरच आमचं काहीतरी होणार आहे. बुटासिंग नावाचा भारताचा गृहमंत्री होता. ही मोठी नावं का सांगायलो ते पटकन लक्षामध्ये राहतात आमच्या. एक राष्ट्रपती आहे ग्यानी झैलसिंग, सुतार जातीचा. देशाचा गृहमंत्री आहे बुटासिंग, शेड्यूल कास्टचा माणूस. आणि ह्या लोकांनी तिथं आपला वेगळा धर्म निर्माण केला आणि समतेच्या आधारावर एक राज्य निर्माण झालं. ते मोठा इतिहास आहे, त्या इतिहासाकडे जायचं नाही. मूळ समस्या ही आहे की आमच्या धम्मात असं का झालं. हा धम्म कोणाचा आहे? तर मी गाथा आपल्याला म्हणून दाखवली. चरक भिक्केवे चारिका मातानुहिता लोकानुकंपाय आदी कल्याण मध्ये कल्याण बहुजन हिताय बहुजन शिकाय. हे धर्म बहुजनाचा आहे. मग आम्हाला प्रश्न पडला पाहिजे की बहुजन कोण? बहुजन हा शब्द प्रयोग केला की आम्हाला फक्त पूर्वाश्रमीचे महार आणि वर्तमानामधले बौद्ध हे तेच बहुजन येतं. आणि आम्ही ते एक सिंगल आहोत. बहुजन कुठे आहेत? आमची संख्या 0.1 आहे. मग बहुजन कोण आहेत? तर ह्या 6000 जातीची लोक बहुजन आहेत. त्यालाच वर्तमानामध्ये संवैधानिक भाषेमध्ये SC ST NT DNT VJNT SBC MBC OBC मायनॉरिटी आणि महिला म्हटल्या गेले. इतक्या समूहामध्ये तुम्हाला धम्म घेऊन जायचा आहे. एवढं साधं आणि सोपं काम नाही. मग त्या लोकांपर्यंत जर आम्हाला धम्माला घेऊन जायचं आहे तर ती विचारधारा आम्ही विकसित केली पाहिजे. आणि ती विचारधारा विकसित करण्यासाठी बाबासाहेबांनी पहिल्यांदाच सांगून ठेवलं, माझा हा बुद्ध अँड धम्मा नावाचा जो ग्रंथ आहे, याला जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्ही पहिल्या प्रथम 3 ग्रंथ वाचले पाहिजे. मग तो पहिला ग्रंथ कोणता आहे? क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास. मी म्हणलं जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. मग ते क्रांती आणि प्रतिक्रांतीचं पुस्तक वाचलं पाहिजे. वाचलं पाहिजे. आम्ही वाचतोतही, पण समस्या निर्माण होती. समस्या काय आहे? पहिलं तर वाचत नाहीत. वाचलं तर आम्हाला समजत नाही. समजलं तर आम्ही सांगत नाहीत. आणि सांगण्यासाठी माझ्यासारखा भांग्या कोणी आला तर त्याचं कोणी ऐकत नाही. ऐकण्यासाठीची बी एक लेवल आहे, सांगण्यासाठीची बी एक लेवल आहे. इथं जर कुणी शिवनगरमध्ये डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, वकील आणि अधिकारी येण्याचं म्हणलं, प्रत्येकाला अपेक्षा वाटते की हा विद्वान आहे. पण त्याला प्रत्यक्ष ऐकलं की वाटतं हे भुस्सा आहे, याच्या डोसक्यात काहीच नाही. का? कारण त्यानं नाळ कट करून टाकलेली आहे. सर्व्हिसमध्ये येईपर्यंत सगळं त्याला दिसते. तिथं आलं, त्या पदावर बसला की नाळ कट, मग काहीच कळत नाही. म्हणून ह्या समस्या निर्माण होत आहेत. तर ते क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास नावाचं पहिलं पुस्तक वाचलं पाहिजे. दुसरं पुस्तक वाचलं पाहिजे बुद्ध की कार्ल मार्क्स. किती दूरगामी परिणाम करणारा बाबासाहेब आम्हाला संदेश देत आहेत. कारण बुद्ध की कार्ल मार्क्स हे जर चीनसारख्या राष्ट्रानं समजून घेतलं असतं तर ते बल्लाडेर असलेलं जगातलं राज्य बुद्ध राष्ट्र आज कम्युनिझमच्या नादी लागलं नसतं. बाबासाहेब त्यावेळेस सल्ला देत आहेत. काठमांडूच्या भाषणामध्ये बोलले, रंगूनच्या भाषणामध्ये पण बोलले. मग ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर ही पुस्तकं वाचण्याचं काम आम्ही पहिल्यांदा केलं पाहिजे. आणि तिसरं आहे अनालिसिस ऑफ कास्ट, म्हणजे जातीय निवाडा. याच्यानंतर आम्हाला बुद्ध आणि धम्म वाचावं लागणार आहे. परंतु बुद्ध आणि धम्माचं आमच्याकडे आता पारायण बऱ्यापैकी चाललेलं आहे. आता या वर्षावासामध्ये सगळे एवढे जबरदस्त बुद्ध, कट्टर अनुयायी होतात, निळे कडक लय भडक बुद्ध होतात. पण मध्ये काय काहीच माहिती नाही. मला बी माहिती नाही, पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. विचार होईल त्याच्यावर, खरं असेल खोटं असेल, मंथन तर होईल सुरुवात. बुद्धीला हे तर जी बंद झालेली आहे तर हिला चालना तर मिळेल. काय बोललेलं आहे बाबा याचा विचार करू आपण. खोटं असेल वापस आपल्याला, आपण काय विद्वान नाहीत. खरं असेल तर विचार करायला बाध्य होतील लोक. म्हणून आहे त्या अवस्थेमध्ये समाजमनापर्यंत आपण गेलं पाहिजे. हे धर्मांतराचं जे स्वाभिमानाचं, आत्मसन्मानाचं जे आंदोलन आहे ते बाबासाहेबांनी ह्या बहुजन समाजाच्या हितासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कामी येण्याचं काम केलेलं आहे. आणि ते आम्हाला वर्तमानामध्ये आयडॉल मॉडेल म्हणून गेलं पाहिजे. 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी दीक्षा दिली. आणि त्या दीक्षा समारंभामध्ये भंते चंद्रमणीला बाबासाहेब प्रश्न विचारायला लागले की बाबासाहेब, भंते चंद्रमणीला म्हणत आहेत, भंते आता मी बुद्ध होणार आहे, आता मी नेमकं काय करायला पाहिजे की मी बुद्ध होणार आहे? कोण म्हणत आहे? ज्या महामानवांनी 1935 पासून याच्यामध्ये
पूर्णपणे झोकून देऊन अभ्यास केलेला आहे. काय बाबासाहेबाला एवढं माहिती नाही की धम्म बुद्ध होण्यासाठी काय करावं लागेल, माहिती नाही, माहिती आहे. परंतु बाबासाहेबाला काही वेगळा संदेश द्यायचा आहे, वेगळं सुचवायचं आहे. आणि ते सुचवण्यासाठी आदरणीय भंतेला मी बोलून कसं त्यांच्याकडूनच मी वधवून घेऊन समाजाला संदेश देईल म्हणून एक काम केलं आहे. आणि बाबासाहेबांनी केवळ मात्र 1935ला फक्त घोषणा केलेली आहे. परंतु बाबासाहेबांनी धम्माच्या सानिध्यामध्ये आणि सावलीमध्ये 10वी पास झाल्याच्या नंतर कोवळ्या वयापासूनच त्या सावलीमध्ये बाबासाहेब वाढत गेलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, ऐकलं आहे आपण सर्वांनी की रामजी बाबाला केळुस्कर गुरुजी सत्कार करण्यासाठी ज्यावेळेस आले तर नकार दिला आणि नंतर त्यांच्या आग्रहाखातर बाबासाहेबांचा सत्कार झाला आणि केळुस्कर गुरुजींनी त्यांना बुद्ध आणि धम्मा नावाचं आपलं बुद्धाचं जीवनचरित्र हे पुस्तक भेट दिलं होतं. म्हणजे ह्या धम्माचं पुनर्जीवन करणारे महान जर कुणी असतील तर ते महात्मा फुले आहेत. लोकांना पटणार नाही, त्यांचा विश्वास बसणार नाही, हे खरं वाटणार नाही, परंतु धम्माचे मूळ पुनर्जीवन करणारे आधुनिक भारताचे महात्मा फुले आहेत. जर महात्मा फुलेंनी ही शिक्षण व्यवस्था उभी करून सत्यशोधक चळवळ जर उभी केली नसती तर आपण धम्माच्या मार्गावर आलो नसतो. कसे आलो नसतो तर ज्यावेळेस महात्मा फुलेंनी ही चळवळ सत्यशोधकाची उभी केली त्याच्यामध्ये केळुस्कर गुरुजी, त्यांचं ओरिजिनल नाव आहे कृष्णाजी अर्जुन कदम, हे कुणबी मराठा यांनी पहिल्यांदा 3 पुस्तकं लिहिली. एक पहिलं लिहिलं तथागत तुकाराम महाराज जीवनचरित्र, नंबर 2 लिहिलं छत्रपती शिवाजी महाराज जीवनचरित्र आणि 3 नंबरचे लिहिलं बुद्धाचं जीवनचरित्र. ते बुद्धाचं जीवनचरित्र बाबासाहेबाला भेट दिल्याच्या नंतर बाबासाहेबांनी त्या मार्गाला लागले. तर त्या पुस्तकाचं लोक वाचन करत नव्हते म्हणून केळुस्कर गुरुजीसोबत बाबासाहेब हे 3 पुस्तकं टोपल्यात भरून त्यांच्यासोबत गलोगलीने विक्रीसाठी फिरलेले आहेत. हे नव्यानं संशोधन आता समोर यायला लागलेलं आहे. इतकं महान काम महात्मा फुलेंनी केलं. आणि ज्या वेळेस 24 सप्टेंबर 1873ला त्यांनी सत्यशोधक सार्वजनिक सत्यधर्म निर्माण केला, त्याचं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाच्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे की हा ग्रंथ ह्या देशाचा प्रबुद्ध भारत वाचेल. बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा दिली, बुद्ध केलं. महात्मा फुले या देशाला प्रबुद्ध करू इच्छित होते. प्रबुद्ध म्हणजे अजून मोठं. म्हणून त्या सगळ्या प्रक्रियेमधून आम्हाला जायचं असेल तर आम्ही त्या लोकांमध्ये गेलं पाहिजे. त्या लोकांमध्ये गेलं कारण ते दुःखाने पीडित लोक आहेत, पण त्यांना दुःखाचा मार्गच माहिती नाही, दुःख निवारणाचा. बुद्धाने सांगितलं दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, कारणाचं निवारण आहे. आणि ते निवारण करण्याची जी क्षमता आहे ती केवळ आमच्या खांद्यावर बाबासाहेबांनी सोडून गेलेले ते. आम्ही कुठे चाललेलो आहोत? आम्हाला तर ते ध्यानीमनी बी नाही आमच्या, कारण आम्ही तिथपर्यंत जायचं ना झालेलो आहोत. मग त्या मार्गावर जर आणायचं असेल तर ह्या गोष्टीचं सातत्य आमच्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपणासोबत बऱ्यापैकी चर्चा करायला पाहिजे, परंतु आपण बऱ्याच वेळेपासून बसलेले आहात. आता आपल्या घरच्याही काही कामाची काही नियोजन चालू आहे, त्याच्यामुळं आता मी बोलणार आणि तुम्ही तिकडं तुमचा विचार जाणार, तर त्याच्यामध्ये काही असं हे होणार नाही, एक दुसऱ्याला समजून घेता येणार नाही. म्हणून मला असं वाटतं की मी थांबलं पाहिजे. तर ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत तर त्या महात्मा फुलेंनी सुरुवातीला करून ठेवल्या आणि त्या महात्मा फुलेच्या विचाराला बाबासाहेबांनी गुरु मानून त्या पुढं नेल्या आणि त्या विकसित केल्या. 14 ऑक्टोबर 1956ला आपल्याला धम्माच्या ओटीमध्ये टाकलं. त्या धम्माच्या ओटीमध्ये टाकलेल्या लोकांची आज काय अवस्था आहे? केवळ ही गोष्ट आपण नाकारत आहोत म्हणून आहे. जी जालिम दवा आहे ती आमच्याकडे आहे आणि लोक म्हणतात की ती माझी नाही, असं आहे. तर मी महाकवी वामनदादा कर्डकांचं एक गीत आपल्यासमोर सादर करून आपण याचा समारोप करू असं मला वाटतं. ताई पाणी आहे. 1956ला धम्मदीक्षा घेतल्याच्या नंतर महाकवी वामनदादा कर्डकांनी ती जिम्मेदारी स्वतःवर घेतली आणि मी आचरण अगोदर करील म्हणले आणि मग ते गीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेले. तर ते विजयादशमीच्या
नंतरचं जे गीत आहे ते आपणासमोर मी सादर करणार आहे. परंतु मला ढगे साहेबांनी एक गोष्ट सांगली तर त्याविषयी थोडंसं खुलासा करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सांगितलं की हर्षनगरमधल्या ग्रंथ वाचनाचा समारोप 7 तारखेला आहे, म्हणजे पौर्णिमेला आहे. आणि दुसऱ्या नगरचा एक कार्यक्रम आहे ते 14 तारखेला आहे. नाही, कुठल्या तरी नगरचा आहे, मला ढगे साहेबांनी सांगलं. तर त्यांनी मग मला 14ला का म्हणून ठेवायला लागले. बाबासाहेबांनी दीक्षा दिली 14 तारखेला, त्याच्यामुळे आम्ही ते लोक 14ला ठेवायला लागलेले आहेत. म्हणजे आम्ही हे अजून निश्चित करू शकलो नाहीत की बाबासाहेबांनी दीक्षा आम्हाला का दिली, कशासाठी दिली आणि केव्हा दिली. अजूनही आम्ही आकड्याच्या खेळामध्येच गुंतून गेलेलो आहोत. मग जे लोक लॉजिक लावत आहेत की बाबासाहेबांनी आम्हाला 14 तारखेला दीक्षा दिली, म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये शुभ आकडा आहे तो 14. बाबासाहेब त्यांच्या आई वडिलाचे, रामजी बाबाचे, भीमाता भीमाईचे 14वे रत्न आहेत. बाबासाहेबाचा जन्म 14 एप्रिलला झाला, म्हणून बाबासाहेबांनी 14 तारखेला दीक्षा दिली. म्हणजे 14 लक्की आकडा आहे आपल्यासाठी, आपण बी ते साजरा केला पाहिजे. ही भावना आमच्या भोळ्या भाबड्या लोकांची कमी आणि चतुर लोकांची जास्त आहे. जर समजा आम्ही विजयादशमीला सर्वांनी जर ही धम्मदीक्षेचा सोहळा आयोजित करून साजरा केला तर आम्ही संघटित बनू. संघटित बनणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे. कारण बुद्धाला ज्यावेळेस ज्ञानप्राप्ती झाली सारनाथमध्ये, त्यांनी 5 भिक्खूला सांगल्याच्या नंतर जगातलं सगळ्यात मोठं संघटन बुद्धानं उभं केलेलं आहे, सगळ्यात मोठं. आणि त्या बुद्धानं निर्माण केलेल्या त्या भिक्खू संघामध्ये 3ऱ्या धम्मसंगती जी श्रीलंकेला झाली, आपलं श्रीनगरला झाली काश्मीरमध्ये, त्याच्यामध्ये काही चुकीच्या पद्धतीनं धम्म लोकांपर्यंत घेऊन जाणारे जे लोक होते, बनते होते, ते 60,000 भिक्खू त्यावेळेस चिवर उतरून बाहेर काढून टाकले होते. अंदाज लावा ते किती मोठं संघटन असेल. आता आमचं तर काहीच नाही. हां, बोल आलो नंतर बोलतो. आमचं तर काहीच नाही. मग त्या भिक्खू संघाला ज्या वेळेस 60,000 भिक्खूंनी बाजूला काढल्या गेल्याच्या नंतरही हे एवढं मोठं संघटन पाठीमागं 2-4 पटीनं जास्त असेल असं बनवलं होतं. वर्तमानामध्ये आम्ही बी ते बनवलं पाहिजे. मग ते बनवण्यासाठी आम्ही केलं पाहिजे. मग ते नाही का? हां, बोल. इकडे त्या हर्षनगरमध्ये आहे. नाही, तिथं नाही. इकडं आपलं पोचराम कांबळे हे आहे, कमान आहे ना आपल्या हर्षनगर त्या हडकोच्या बाजूची. हां, त्याच्यामधून सरळ आहे तिकडून. हां हां हां. तर ते भिक्खू संघाचं जे काम आहे ते आम्हाला संघटित शक्ती निर्माण करून घ्यावं लागणार आहे. काय आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही व्यक्तिगत स्वरूपामध्ये जेव्हा काम करू तर पदरी काहीच पडणार नाही. बुद्धासारख्या महान असल्या वैज्ञानिकाला संघटन बनवायची गरज पडली ना आमच्याकडे काहीच नाही तर नाही असं नाही, आम्हाला माहिती नाही एवढंच आहे. ह्या देशामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचं संघटन देखील त्या तोडीचंच काम या देशामध्ये करत आहे, फक्त आम्हाला ते माहीत नाही. ज्या देशातल्या प्रत्येक समस्येवर जर काम कुणी करत असेल तर ते बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क नावाचं संघटन आहे, ते भारतभर करत आहे. महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलनाचं तुम्ही ऐकलं असेल. याच्या अगोदर कधी ऐकलं होतं का एवढं? त्याचं श्रेय बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचं आहे. त्यांनी आंतून ते काम केलं तेव्हा ते एवढा मोठा परिणाम दिसला. म्हणून सर्वांनी संघटित शक्ती निर्माण करण्यासाठी काम करणं गरजेचं आहे. भेटल्या कार्यक्रमामध्ये बसून ऐकणं गरजेचं आहे. तर त्या लेवलचं संघटन ज्यावेळेस बनवलं गेलं आणि त्याच्यानंतर ही सगळं प्रक्रिया घडल्या गेली आहे, तशा पद्धतीचं संघटन या देशामध्ये निर्माण व्हावं आणि आपण काम करावं. मग ते 14 ऑक्टोबरला जे आपली चर्चा झाली त्या 14 ऑक्टोबरमध्ये काय म्हणले की बाबासाहेबांना असं केलेलं आहे, पण तसं नाही. बाबासाहेबांनी 1951ला तुमच्यासाठी म्हणजे महिलांसाठी, आता ताईंनी तो विषय चर्चेला घेतला आहे म्हणून त्याच्यामध्ये हे मांडलं असेल त्यांनी की महिलांच्या हिंदू कोड बिलासाठी
आंतरराष्ट्रीय पॉलिसी योग्य पद्धतीने हाताळल्या जात नाही, कुणबी मराठा बांधवासहित ओबीसीला आरक्षण मिळत नाही, अशा 4 कारणासाठी बाबासाहेबांनी राजीनामा देऊन हे काम सुरू केलं. मग त्या 51ला बाबासाहेबांनी ज्यावेळेस काम सुरू केलेलं आहे तर 51, 52, 53, 54, 55 5 वर्षाचा वेळ बाबासाहेबांकडे आहे. मग बाबासाहेबांनी ह्या कालावधीमध्ये 14 ऑक्टोबर ते किती वेळेस आला असं त्याच्यामध्ये आला असेल, मग त्यावेळेसच करायला पाहिजे होतं. मग ऑक्टोबरचा 14 ऑक्टोबर बाबासाहेबांनी का निवडली? ही फक्त जी भ्रम आपल्यामध्ये चालू आहे. जे साहेबांनी मला सांगलं की उद्या 14 तारीख को हम मना रहे हे समारोप तिथं 14 तारीखला होणार आहे आणि का म्हणून होणार आहे? बाबासाहेबने 14 ऑक्टोबर कधी आहे? साहेबाची इच्छा नाही ते म्हणणे, लोकांचा आग्रह आहे तसं म्हणण्याचा, आणि लोकांचा आग्रह नाही, चतुर लोकांचा आग्रह आहे की तुम्ही असं इकडे गेलं पाहिजे, तुम्ही असं इकडे गेलं पाहिजे. आणि दोघं इकडे गेले की आपोआपच आपल्या घराचा भायाभंग होतो, फाटाफूट होते, काय व्हायचे ते होते. ते होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी जे निश्चित केलेली गोष्ट आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. मग बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला धम्मदीक्षेचं काम नाही केलं. बघा, ज्या वेळेस 1956ला बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला धम्मदीक्षा दिली त्या दिवशी विजयादशमी 14 तारखेला आली होती. विजयादशमी 14 तारीखला आली होती. त्याच्यानंतर ह्या धम्मदीक्षेच्या कार्यक्रमाला 25 वर्षे सिल्वर जुबली ज्यावेळेस झाली त्यावेळेस 8 ऑक्टोबरला आली होती. 50 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस 2 ऑक्टोबरला आली होती आणि आताही ती 2 ऑक्टोबरला आली. 14 ऑक्टोबरला नाही आली, पण आम्ही 14ला धरून बसलो, आम्ही विजयादशमीला केलं पाहिजे. मग असं बाबासाहेबांनी काय केलं तर त्यावेळेस धम्माला म्हणजे बुद्धाच्या ह्या विजयादशमीच्या ह्या कार्यक्रमाला 2500 वर्षे पूर्ण होऊ लागले. त्या 2500 वर्षाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून तिथं आपल्याला जोडायचं होतं. त्या जोडणीसाठी बाबासाहेबांनी विजयादशमीचा कार्यक्रम आयोजित केला 14 तारखेचा. साहब, आप रेलवे से रिटायर होकर आए हो, आपको पता है कि आप रेलवे में एक सेंटिंग करते हो, रेलवे की सेंटिंग करते हो. वो सेंटिंग क्या होती है? तो जो टूटा हुआ डब्बा है उसको जोड़ने का काम करते हैं, उसे सेंटिंग कहते हैं. तो बाबा साहब हमको सेंटिंग करना चाहते थे, जोड़ना चाहते थे. किससे? वो महान विरासत को. वो महान विरासत को जोड़ने के लिए बाबा साहब ने विजयादशमी का प्रोग्राम रखा हुआ है. तर ते आपण समजून घेऊन काम केलं पाहिजे. पण ते का होत नाही? कारण आम्ही ह्या गोष्टी वाचल्या नाहीत, हे समजून घेतल्या नाहीत, आम्हाला कोणी समजून सांगल्या नाहीत. वाचल्यानंच काही समजते असं नाही, ऐकल्याने बी बरंचसं काही समजते. ऐकलं पाहिजे आपण, ते ऐकत नाहीत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर आपण विजयादशमीलाच हे साजरा केला पाहिजे कार्यक्रमाचा हे. म्हणून विषय खूप लांब आहे, आपली बऱ्याच वेळापासूनची घालमेल आहे असं मला वाटतंय. बरं, म्हणून मी एक दादाचं गाणं आपल्यासमोर सादर करतो जे दादांनी विजयादशमीच्या धम्मदीक्षेनंतर म्हणल्या गेले आहेत. ते गाणं असं आहे की हे धम्माचं काम जे आहे, आचरण जे आहे मी स्वतः करणार आहे, ते दादा गीतामध्ये व्यक्त होतात. हां, भीमाने जो दिला धम्म मला तो पाळणे आहे.